नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विनायक आणि आज आपण सोयाबीन बाजारभाव पाहणार आहोत। राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक कमी झालेली आहे आणि आता सोयाबीनला काय दर मिळत आहे याबाबत आपण माहिती घेऊयात। जळगाव बाजार समितीमध्ये 1801 क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून कमीत कमी दर 4000, जास्तीत जास्त दर 4892, सर्वसाधारण दर 4892 मिळत आहे। बार्शी बाजार समितीमध्ये 663 क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून कमीत कमी दर 3800, जास्तीत जास्त दर 4225, सर्वसाधारण दर 4000 मिळत आहे। करंजा बाजार समितीमध्ये 7000 क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून कमीत कमी दर 3775, जास्तीत जास्त दर 4070, सर्वसाधारण दर 3950 मिळत आहे। रिसोड बाजार समितीमध्ये 2150 क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून कमीत कमी दर 3730, जास्तीत जास्त दर 4200 मिळत आहे, सर्वसाधारण दर 4000 मिळत आहे। मनोरा बाजार समितीमध्ये 5583 क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून कमीत कमी दर 3475, जास्तीत जास्त दर 4050, सर्वसाधारण दर 4040 मिळत आहे। सोलापूर बाजार समितीमध्ये 81 क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून कमीत कमी दर 3985, जास्तीत जास्त दर 4140, सर्वसाधारण दर 4075 मिळत आहे। अमरावती बाजार समितीमध्ये 8220 क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून कमीत कमी दर 3800, जास्तीत जास्त दर 3927, सर्वसाधारण दर 3863 मिळत आहे। अकोला बाजार समितीमध्ये 2641 क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून कमीत कमी दर 3425, जास्तीत जास्त दर 4350, सर्वसाधारण दर 4140 मिळत आहे। तर शेतकरी मित्रांनो, हे आहेत सोयाबीनचे आजचे बाजारभाव। तर याच प्रकारे बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजारभावाची माहिती इतर शेतकऱ्यांनाही शेअर करा। धन्यवाद।